बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटीसाठी आपलाच कोर्स का घ्यावा त्याचा हा प्रूफ दाखवतो मी तुम्हाला इथं. तर बघा, आपण काय केलेलं आहे, आता उदाहरणार्थ हे बघा, आर्टिकल 25. ते आर्टिकल 25 काय आहे काय नाही डिटेल पाहिलेलं आहे. त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचं ते पण पाहिलेलं आहे. तसंच त्यावर आलेला PYQ आपण जिथली तिथंच खाली घेतलेलं आहे. हे बघा, एसो मेन्स आणि फॉरेस्टला आला होता ते तिथंच घेतलेलं आहे. बघा, आता जर हा तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा, बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तसेच प्ले स्टोरवरून बालाजी ट्रिक्स अकॅडमी याच नावाने आपलं ॲप पण आहे. ते तुम्हाला प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. तसेच तुम्ही अगोदर टेलिग्राम जॉईन करा. टेलिग्राम जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ॲपची लिंक तिथं मिळून जाईल. किंवा इतर काय अडचण येत असेल तर या नंबरवर संपर्क करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल. तर बघा, आता मी तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो आपले ट्रिक्स कसे आहेत काय आहेत. आणि याची प्राईस सध्या फक्त किती आहे ठेवलेली, आपण सध्या फक्त याची प्राईस 135 रुपये ठेवलेली आहे. 135 रुपये संपूर्ण पॉलिटीचा कोर्स तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, आता इथं बघा, आता ट्रिक्स कसे आहेत. आता बघा, हे काय आहे, मूलभूत हक्क. मूलभूत हक्कामधील कलम आहे धार्मिक स्वातंत्र्य 25 ते 28 दरम्यान दिलेले आहेत. त्यामध्ये कलम 25 काय आहे, तर कलम 25 आहे सतसत विवेकबुद्धीने कोणत्याही धर्माचे पालन, आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. तर याची ट्रिक्स आपण काय सांगितलेली बघा. मग याची ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर यहुदी धर्माचा प्रचार करण्याचा, किंवा म्हणजे यहुदी धर्माचे आचरण करणे, प्रचार करणे, तो धर्म स्वीकारणे. ओके, मग आता मी यहुदीच का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो काय वाय आहे, हा वाय हा ABCDनुसार 25 नंबरला येतो. म्हणून आपण आर्टिकलनं लक्ष ठेवण्यापेक्षा एखादा धर्म लक्षात ठेवू, म्हणजे आपल्याला आर्टिकल कन्फ्यूज होणार नाही. मग ते आर्टिकल नेमकं 25 आहे, 26 आहे का 27 आहे, आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. आपण यहुदी धर्म म्हटलं की मग यहुदीचा वाय 25ला येतो हे आपल्याला माहिती आहे. मग तिथं अपवाद काय ते पण सांगितलं आहे आणि त्यावर आलेला प्रश्न आपण लगेच तिथंच घेतलेला आहे. त्यानंतर बघा, अशी आपली PDFची म्हणजे संपूर्ण कोर्सची रचना आपण केलेली आहे. त्यानंतर कलम 26 बघा काय आहे, कलम 26 आहे धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली, A to Z व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य. का, कारण Z हा ABCDनुसार 26 नंबरला येतो, म्हणून A to Z व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र्य. मग त्यावर आलेले प्रश्न तिथंच आपण काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ कोर्सची रचना केलेली आहे. कलम 27 बघा, धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य असं म्हणत आहे. मग याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण, GST न देण्याचे स्वातंत्र्य धर्मासाठी. कारण GST हा एक कर आहे आणि G हा ABCDनुसार 7 नंबरला येतो आणि 27मध्ये शेवटी 7 आहे. बघा, अशा प्रकारे आपली रचना आहे. आणि जिथली तिथंच आपण PYQ घेतलेले तिथली तिथंच, म्हणजे तुम्हाला PYQ दुसरीकडे पाहायची गरज नाही.